गुड मॉर्निंग. तर सकाळी सकाळी बाहेर डोकून बघितल्यावर कळलं की खूप जास्त पाऊस पडत होता. मग म्हटलं जाऊ दे, आता पावसाळ्याचे दिवस आहे तर पडणार आहे, आपण आपलं काम करून घेऊ. मग काम केलं घरातलं आणि मग नंतर लेक्चर अटेंड केलं. मी डिजिटल मार्केटिंगचा सध्या कोर्स करते, जर कोणाला इंटरेस्ट असेल तर नक्की मला सांगा. मग ते झाल्यानंतर मी केलं एक शूट, जे की खूप दिवसांपासून करायचं होतं आणि ते करता करता लिटरली मला संध्याकाळचे 6 वाजले. मग मी बाहेर डोकावून बघितलं तर पक्षी पण त्यांच्या त्यांच्या घरी चालले होते आणि एवढा छान माहोल झालेला. म्हणलं मग एक कप चहा करूया, पण मग सगळ्यांनाच केला. ते झाल्यानंतर मग रुद्र असंच फालतूगिरी करत होता, मस्ती करत होता मम्मीसमोर. आणि दिवसातून 4 वेळा कपडे बदलल्यानंतर मम्मीने त्याला बदलावलं होतं, पण तरी पण तो फालतूगिरी करतच होता. त्यानंतर मग अक्का बोलले की आज चतुर्थी आहे तर आपण आरती करून घेऊया. मग आम्ही लगेच गेलो आरती करायला. मग नंतर मम्मीने चंद्राची पूजा केली आणि आज जेवायला होतं डाळ भात आणि बाफळ्या. बाफळ्या म्हणजे काय, आमच्याकडे बाफळ्या बोलतात, तुमच्याकडे दालबाटी बोलतात काहीतरी असं. आणि त्याला चुरून खायचं असतं, चांगलं लागतं मस्त. तुम्हाला वाटत असेल की याच्यामध्ये बोनविटा असेल, पण नाही, याच्यामध्ये मीठ होतं. मग ते झाल्यानंतर रुद्राला मी बोलले की तू एसीची हवा खाऊन घे, कारण की तुला हॉस्टेलमध्ये गेल्यावर भेटणार नाही आहे, कारण की तो 2-4 दिवसात हॉस्टेलला जाणार आहे. आणि हे बोलत बोलत मी सुद्धा हवा खात होती. तर एवढाच होता आजचा ब्लॉग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.